नमस्कार मित्रांनो. कंपोस्ट म्हणजे काय? शेतीतील अवशेष, जनावरांचे शेण, पाणी, स्वयंपाकघरातील कचरा, सेंद्रिय खते, त्यानंतर सूक्ष्मजीवांच्या क्रियेने जे विघटन होते त्यापासून तयार केलेले सेंद्रिय खत म्हणजे कंपोस्ट. कंपोस्टचे फायदे काय आहे? मातीची जी गुणवत्ता आहे ती वाढवते, मातीत सह्याद्री पदार्थाचे प्रमाण वाढवते, पाण्याची धरून ठेवण्याची क्षमता वाढवते, रासायनिक खताचा वापर कमी होतो, पीक उत्पादन व गुणवत्ता वाढते, पर्यावरण स्वच्छ राहते आणि कचरा कमी होतो. मित्रांनो, हे कशा कशा पद्धतीने केलं पाहिजे हे तुम्हाला सांगतो. सर्वात अगोदर जागेची तयारी ठेवा. निवडलेल्या जागेवर गवत, दगड, प्लास्टिक काढून टाका. जमीन थोडी सैल करून घ्या. त्यानंतर दुसरी स्टेप, पहिला थर सुमारे 15 ते 20 सेंटीमीटर जाळीचा शेतीतील अवशेषांचा थर. नंबर 3 दुसरा थर, त्यावर 5 ते 7 सेंटीमीटर जाळीचा जनावरांच्या शेणाचा थर टाकावा. तिसरा थर मित्रांनो, त्यावर हिरवा कचरा किंवा भाजीपाला तो टाकावा. त्याच्यानंतर मित्रांनो, माती व पाणी, थोडी माती शिंपडा. त्यानंतर थोडंसं पाणी त्यामध्ये वापरा जेणेकरून ते ओल्याला ओलं राहील. त्यानंतर असेच थर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीत चढवत राहा. ढिगाचे तापमान 50 ते 60 पर्यंत आहे का हे तपासणे योग्य राहील. त्यानंतर उलटपालट पद्धत म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने ते थर रचवलेले आहे त्याला अलटापलटी करावं लागेल सोप्या भाषेत. आणि त्याचे दिवस काय आहे? 20 ते 25 दिवसानंतर, त्यानंतर 40 ते 45 दिवसानंतर, त्यानंतर 60 ते 65 दिवसानंतर तुम्हाला ते प्रक्रिया करावी लागेल. तयार कंपोस्ट कसे वापरायचे? सर्व पिकांसाठी, फळबागेसाठी, भाजीपाला, फुले. मात्रता कशी लागेल? तर 5 ते 10 टन प्रति हेक्टर किंवा गरजेनुसार. पेरणीपूर्वी खुरपणीच्या वेळी मातीमध्ये मिसळा. याची काळजी, प्लास्टिक, काच, धातू, रबर इत्यादी टाकू नयेत. ढीग खूप कोरडा पडू देऊ नका, त्याला ओलसर ठेवा. उंदीर व इतर प्राण्यापासून संरक्षण करा. आंबट, दुर्गंध येत असल्यास कोरडा सह्याद्री मातीचा थर लावा. त्यानंतर मित्रांनो, कंपोस्ट तयार होण्याची लक्षणे. त्याचा रंग गडद तपकिरी किंवा काळा पडतो. वास ओलसर मातीसारखा सुगंधित येतो. त्यानंतर जे ते खत आहे ते भुसभुशीत असते. मूळ साहित्य ओळखू येत नाहीत, म्हणजे तुम्ही जे साहित्य टाकलेले आहे, जो भाजीपाला, चारा, शेणखत हे मिसळून जाते. त्यानंतर तापमान समान असते, म्हणजे गरम नाही जास्त किंवा थंड नाही जास्त, मिडियम राहते. कंपोस्ट तयार होण्यासाठी लागणारे दिवस, तर मित्रांनो, कंपोस्ट तयार होण्यासाठी कमीत कमी 75 ते 90 दिवस लागते, जवळपास 3 महिने. मी याची पूर्ण माहिती तुम्हाला इमेजद्वारे देणार आहे, जेणेकरून तुम्हाला ते सोप्या पद्धतीनं कळेल. आणि मित्रांनो, हा माझा एक नवीन उपक्रम आहे शेतकऱ्यांसाठी, जेणेकरून माझ्याकडून जेवढी माहिती शेतकऱ्यांना दिली जाईल तेवढी मी देण्याचा प्रयत्न करेन. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. कारण की शेतकरी जिवंत असला तर नागरिक सुखी आनंद जीवन जगू शकेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.